नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कुकर ठेवलाय आणि एकदम झटपट दाखवणार आहे। तर रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर त्यासाठी कुकर ठेवलेला आहे गरम करायला। त्यामध्ये आपण पहिलं तेल काढून घेऊया। एक पळी आवडीप्रमाणे जरा थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा टाकायचं जिरं चांगलं तडतडलेलं आहे। 150 ग्रॅम कांदा चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। कापून घेतला तरी चालेल पण बारीक कापायचा। कांदा चांगला भाजून घेते। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। अशा पद्धतीत भाजायचा। मीडियम गॅस आहे। 3 मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत। कुटून जरी टाकल्या तरी चालेल। छोटा एक चमचा आलं आणि छोटा एक चमचा लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। हे सुद्धा आता आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। याचा कच्चापणा गेला पाहिजे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा हळद टाकायची। मिक्स करून घेते पहिले। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। टोमॅटोची मी ही पेस्ट करून घेतलेली आहे चॉपरला 150 ग्रॅम आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये चांगलं परतून घेते 1-2 मिनिटं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। तर जसं गॅस करायचा थोडासा बारीक। ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे कलरवाली पण आहे। याच्यात आपण हिरवी मिरची पण टाकली ती लक्षात ठेवायचं आणि मग त्यामध्ये मिरची पावडर टाकायची। कधी कमी तिखट असतं कधी जास्त असतं। मी 1.5 चमचा टाकलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। हा 1.5 चमचा पावभाजी मसाला, कारण ही 1 किलोपेक्षा जास्त आहे। आता हे चांगलं मी परतून घेते। गॅस बारीकच आहे। मसाले टाकताना कधी पण बारीक करायचा। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। मसाले टाकल्यानंतर बारीक गॅसवरच 150 ग्रॅम फ्लावर असं बारीक कापून घेतलेला आहे। 150 ग्रॅमपेक्षा थोडासा कमी असा वाटाणा आहे। फ्रेश वाटाणा आहे। 100 ग्रॅम शिमला मिरच्या, 150 ग्रॅम बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग कट केलं आहे। मिक्स करते पहिले हे। 100 ग्रॅम गाजर आहे। मोठ्या आकाराचं होतं, साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे। 4 ते 5 फरसबी आहे। हे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकल्या तरी पण चालू शकते। आणि 1 चमचा बीटरूट आपलं किसून घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा मिक्स करून घेते। मिक्स म्हणजे परतूनच घेते ह्या मसाल्यामध्ये जरा चांगलं। मस्त असं परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये मी चांगलं। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। त्याची पण देठ सकट मी घेतलेली आहे। हलवून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं। तर पाणी मी गरम करत ठेवलं होतं साईडला। गॅस बारीकच आहे। गॅस काय मी वाढवलेला नाही आहे। 2 ग्लास पाणी ठेवलं होतं मी। पहिला तर हे आपण हलवून घेऊया। पाणी टाकल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे। एवढं पाणी टाकलं होतं। हे बटाटे आहेत का नाही अजून जरा बारीक कापले तरी तुम्ही चालू शकता झटपट व्हायसाठी। आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। 2 ग्लासातलं 1.5 ग्लास टाकलं होतं, म्हणजे एवढं पाणी ठेवलेलं आहे। गॅस बारीकच आहे। गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। कुकरला आपण झाकण लावून घेऊया। तर फास्ट गॅसवर 1 शिट्टी करायची आणि बारीक गॅसवर ह्याच्या मी 2 शिट्ट्या करणार आहे। 3 शिट्ट्या केल्या होत्या। फास्ट गॅसवर 1 केली होती आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या केल्या होत्या। झाकण काढून घेते। बघा जेवढं आपण पाणी टाकलं होतं की नाही 2 ग्लासला थोडंसं कमी ठेवलं होतं, तेवढ्यामध्ये बघा मस्त अशी झालेली आहे। आणि चांगल्या आपल्या भाज्या सगळ्या शिजल्या गेलेल्या आहेत। 2 शिट्टीत पण शिजल्या जातात, पण कधी पण 3 शिट्ट्या करायच्या। एक फास्ट करायची, बाकीच्या बारीक करायचे। कलर बी बघा किती छान असा आलेला आहे। आता ह्याला आपल्याला बारीक करायचे। आपण डायरेक्ट केलं होतं ना। आणि जरी ह्याच भाज्या एकदम बारीक कापल्या तर करायची गरज पडत नाही आहे, पण आपल्याला थोडंसं ह्याला बारीक करायचं। तर मी ते हे बारीक करून घेते। लगेच होतं, चमच्यानं जरी केलं तरी बारीक होईल आता, कारण की आपण ह्याच्यात 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। मस्त असं बघा बारीक झालेलं आहे। आणि जास्त म्हणजे असं जास्त वेळ पण लागलेला नाही आहे आणि जास्त त्रास पण झालेला नाही। एकदम हलक्या हातानं जरी असं दाबून केलं, चमच्यानं जरी केलं ना तरी एकदम बारीक होईल। किती मस्त झालं दाखवते तुम्हाला। हे बघा मस्त अशी पावभाजी झालेली आहे आणि एकदम घट्ट अशी, जरासुद्धा अशी पातळ वगैरे नाही आहे। आणि 1 किलो पूर्णपणे जर आपण हे जर म्हणायला गेलं ना तर 1 किलोची भाजी झालेली आहे। ह्या जर हवा असेल तर थोडंसं तुम्ही पाणी पण वापरू शकता। हे परत मी गॅसवर ठेवून घेणार आहे। गॅसवर ठेवलेली आहे। गॅस आहे मीडियम आणि एवढा बटर मी टाकणार आहे आणि ह्याला एक चांगली उकळी करून घेणार आहे। बटर टाकल्यानंतर पण एकदा 5 मिनटं ते 7 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे। मस्त असं शिजवलेलं आहे।
पूर्ण बघा कलर बी किती छान झालेला आहे. मी खाली उतरून घेते. कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे. झटपट तुम्हाला दाखवली पावभाजी किती छान दिसते बघा. कलर आणि चव एक नंबर येणार. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.